गुहागर तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, कोकणची नाडी आणि पर्यटकांचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक अतिशय देखणा तालुका म्हणजे गुहागर। निळासार अथांग समुद्र, चंदेरी वाळूचे किनारे, डौलणारे डुलणारी माडा पोकळीची झाडे आणि मनाला शांती देणारी प्राचीन मंदिरे, हे सर्व काही एकाच ठिकाणी पाहायचे असेल तर गुहागरला पर्याय नाही। अनेकांना फक्त गुहागर समुद्रकिनारा माहीत असतो, पण तुम्हाला माहिती आहे का, गुहागरमध्ये अशा अनेक लपलेल्या जागा, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गाचे चमत्कार आहेत जे आजही अनेकांच्या नजरेपासून दूर आहेत। अशातच आज आपण गुहागर तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, पालशेत बंदर। गुहागर पासून हाकेच्या अंतरावर असलेले पालशेत हे एका शांत आणि निसर्गरम्य गाव आहे। इथला समुद्रकिनारा पर्यटकांच्या गर्दीपासून लांब असून ज्यांना शांतता हवी आहे त्यांच्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। पालशेतचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जुने बंदर। ऐतिहासिक काळात येथून मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असे। इथल्या खाडीचे पाणी आणि किनाऱ्यावरील सुरूची झाडे एक वेगळाच अनुभव देतात। जर तुम्हाला सूर्यास्त पाहायचा असेल तर पालशेतच्या कड्यावरून दिसणारा मावळता सूर्य तुमच्या स्मरणात कायम लक्षात राहील। येथे स्थानिक कोळी बांधवांची संस्कृती जवळून अनुभवता येते। नंबर 9, वेळणेश्वर मंदिर। आपल्या यादीत 9व्या क्रमांकावर आहे वेळणेश्वर। हे ठिकाण धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा एक उत्तम संगम आहे। येथील अतिशय प्राचीन असे शिव मंदिर प्रसिद्ध आहे। मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ आणि शांत असून महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरते। मंदिराच्या अगदी समोरच अर्धवर्तुळाकार आकाराचा समुद्रकिनारा आहे। इथल्या वाळूत दगडगोटे कमी असल्याने पोहण्यासाठी हे सुरक्षित मानले जाते। नारळ आणि सुपारीच्या बागांमधून फिरताना मिळणारा गारवा तुम्हाला नक्कीच सुखावून जाईल। नंबर 8, हेदवी। धार्मिक पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हेदवी हे एक अनिवार्य ठिकाण आहे। येथील मुख्य आकर्षण म्हणजे दशभुजा गणपती। हे मंदिर पेशवकालीन असून येथील मूर्ती अतिशय भव्य आणि दुर्मिळ आहे। 10 हात असलेल्या या गणपतीची मूर्ती काश्मीरमधील पांढऱ्या पाषाणातून घडवण्यात आली आहे असे मानले जाते। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर अतिशय प्रसन्न आहे। भक्तांची इथे वर्षभर मांदळी गर्दी असते। निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर मनाला एक वेगळीच शांतता प्रदान करते। नंबर 7, बामणघळ। हेदवीमध्ये गणपतीच्या दर्शनासाठी थोडे पुढे गेल्यावर तुम्हाला निसर्गाचा एक चमत्कार पाहायला मिळतो, तो म्हणजे बामणघळ। समुद्राच्या लाटांच्या धडकेमुळे काळ्या पाषाणात एक मोठी भेग तयार झाली आहे। जेव्हा समुद्राला भरती असते तेव्हा या भेगेतून पाणी 30 ते 40 फूट उंच उडते, जणू काही निसर्गाचा कारंजाच। हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक तासनतास उभे असतात। समुद्राच्या रौद्र रूपाचा आणि निसर्गाच्या किमयेचा एक अनुभव अंगावर काटा आणणारा असतो, मात्र इथे जाताना खडकावरून जपून चालणे आवश्यक असते। नंबर 6, गोपाळगड किल्ला। इतिहासप्रेमींसाठी 6व्या क्रमांकावर आहे गोपाळगड। अंजनवेल गावात असलेला हा किल्ला शिवकालीन इतिहासाची साक्ष देतो। हा किल्ला समुद्राच्या किनाऱ्यावर एका टेकडीवर स्थित असून येथून अरबी समुद्राचे आणि वशिष्ठी नदीच्या खाडीचे विलोभनीय दृश्य दिसते। किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे। किल्ल्याच्या परिसरातून दिसणारा सूर्यास्त आणि जवळच असलेला द्वीपग्रह पर्यटकांना आकर्षित करतो। इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत असताना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे। नंबर 5, अंजनवेल द्वीपग्रह। गोपाळगड किल्ल्याच्या अगदी जवळच अंजनवेलचे द्वीपग्रह आहे। हे आधुनिक काळातील इंजिनियरचा एक उत्तम नमुना आहे। एका उंच टेकडीवर हे द्वीपग्रह बांधलेले असून ठराविक फी भरून तुम्ही याच्या वर जाऊ शकता। वरून दिसणारे दृश्य शब्दात वर्णन करण्यापलीकडचे आहे। एका बाजूला अथांग निळा समुद्र, दुसऱ्या बाजूला दाभोळची खाडी आणि तिसऱ्या बाजूला हिरव्यागार कोकणचा परिसर। फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे गुहागरमधील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे। नंबर 4, आरवली। आरवली हे गाव गुहागरमधील एक सांस्कृतिक केंद्र मानले जाते। येथील श्री विठ्ठल मंदिर अत्यंत सुंदर आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। या मंदिराची बांधणी आणि परिसरातील स्वच्छता मनाला प्रसन्न करते। आरवलीच्या आसपास अनेक जुन्या वाड्या आणि बागा पाहायला मिळतात। कोकणी संस्कृती, तिथल्या लोकांचे आदरातिथ्य आणि अस्सल कोकणी जेवण यांचा अनुभव घ्यायचा असेल तर आरवलीला नक्की भेट द्या। येथील शांत वातावरण शहराच्या धावपळीपासून तुम्हाला दूर घेऊन जाईल। नंबर 3, व्याडेश्वर मंदिर। आपल्या यादीत 3ऱ्या क्रमांकावर आहे गुहागरचे ग्रामदैवत श्री देव व्याडेश्वर। हे शिव मंदिर पंचक्रोशीत अत्यंत जागृत मानले जाते। मंदिराची रचना कोकणी स्थापत्य शैलीत असून येथील पाषाणाचे कोरीव काम पाहण्यासारखे आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर मिळणारी ऊर्जा आणि शांतता काही वेगळीच असते।
हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून याच्या आसपास मोठी बाजारपेठ आहे. गुहागरला येणारा प्रत्येक पर्यटक व्याडेश्वरचे दर्शन घेतल्याशिवाय आपली यात्रा पूर्ण करू शकत नाही. नंबर 2, गुहागर चौपाटी. दुसऱ्या क्रमांकावर आहे गुहागरची मुख्य चौपाटी. सुमारे 6 किलोमीटर लांबीचा हा समुद्री किनारा पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या किनाऱ्यावर तुम्हाला कुठेही प्रदूषण किंवा कचरा आहे. किनाऱ्याला लागूनच असलेल्या सुरूच्या वनात पर्यटक पिकनिकचा आनंद घेतात. येथे वॉटर स्पोर्टची सोय देखील उपलब्ध आहे. संध्याकाळच्या वेळी स्थानिक खाद्यपदार्थ जसे की चाट, नारळ पाणी आणि कोकणी मेवा यांचा आस्वाद घेत समुद्राच्या लाटांचा आनंद घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. नंबर 1, मोडका आगार आणि खाडी परिसर. पहिल्या क्रमांकावर आपण ठेवले आहे गुहागरमधील काहीसा ऑफबीट पण अत्यंत सुंदर असा मोडका आगार आणि खाडी परिसर. येथे वशिष्ठी नदी समुद्राला मिळते, ज्याला संगम म्हणतात. या ठिकाणाचे सौंदर्य इतके अफाट आहे की तुम्हाला आपण परदेशात आहोत की काय असाच भास होतो. निळे पाणी, पांढरी वाळू आणि बाजूला असलेले डोंगरांचे दृश्य पाहून मन अगदी तृप्त होऊन जाते. शांतता, निसर्ग आणि एकांत शोधणाऱ्या लोकांसाठी हे गुहागरमधील सर्वात सुंदर ठिकाण आहे. तर मित्रांनो, ही होती गुहागर तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे. तुम्हाला या 10 ठिकाणांपैकी कोणते ठिकाण सर्वात जास्त आवडले किंवा तुम्ही याआधी गुहागरला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.